आपलं स्वागत करतो। गेल्या 45 वर्षापासून मराठा समाजाचा जो आरक्षणासाठी लढा सुरू आहे, या लढ्याला आता नुकतंच यश मिळाले। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर 29 तारखेपासून जो अमर उपोषण सुरू होतं, जे आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनाला यश मिळालं आणि महायुती सरकारने, देवेंद्र फडणवीस सरकारने जी उपसमिती स्थापन केली, त्या उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास 8 मागण्यापैकी 6 मागण्या मान्य केल्या। हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला ओबीसीमधून प्रमाणपत्र देण्याचं, कुणबी प्रमाणपत्र देण्याचं मान्य केलं आणि इतर ज्या काही त्यांच्या मराठा समाजाला ज्या कुटुंबांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं, त्यांना नोकऱ्या, आर्थिक मदत आणि मराठा आंदोलनावर जे गुन्हे आहेत ते मागे घेण्याचे आश्वासन, अशा 6 मागण्या देवेंद्र फडणवीस सरकारने मान्य केल्या। यासाठी एक उपसमिती स्थापन करण्यात आली होती। त्यांचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील होते। त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करत मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य केल्या। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपण जिंकलोय, मराठा समाज जिंकला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं असं जाहीर करत आंदोलनाला स्थगिती दिली, आपलं उपोषण थांबवलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जल्लोष झाला की मराठा समाजाला आरक्षण मिळालं। मात्र ओबीसी वर्गामध्ये यामध्ये केवळ नाराजी नसून केवळ ओबीसी वर्गातील जे पुढारी किंवा कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्येच आपल्याला मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे तेच लोक विरोध करताना दिसत आहेत। ज्यांची राजकीय दुकानदारी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर बंद होईल, असेच नेते, पुढारी, कार्यकर्ते आपल्याला या आरक्षणाला विरोध करताना दिसत आहेत। विशेषतः छगन भुजबळ, लक्ष्मण हाके आणि इतर जे काही कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करताना दिसतात। आपण न्यायालयात लढू, न्यायालयात जाऊ, या GRची होळी करण्यात काहींनी पुढाकार घेतला। मराठा समाजाला आरक्षण देणं हा ओबीसीवर अन्याय आहे असंही त्यांनी सांगितलं। दुसरीकडे जे मोठे नेते आहेत, सध्या मंत्रीसुद्धा आहेत, छगन भुजबळ, ज्यांनी ओबीसीच्या नावावर आपल्याला मंत्रिपद मिळवून घेतलं, आत्तापर्यंत आपली राजकीय दुकानदारी चालवली। मोदींनी त्यांना राज्यामध्ये मंत्री म्हणून घेतलं कारण ते ओबीसी नेते आहेत। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अजित पवार आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलं होतं। मात्र ओबीसीचा एक नेता म्हणून छगन भुजबळ यांना या मंत्रिमंडळात घेतलं गेलं। त्यामुळे त्यांना ओबीसीचा आपल्याला कळवळा आहे, यासाठी त्यांनी त्यांच्या एका मंत्रिमंडळाच्या बैठकीवरही बहिष्कार टाकला आणि आपण कसे ओबीसीचे तारणहार आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला। मात्र खरंच ओबीसीवर जर अन्याय झाला तर ते मंत्रिमंडळातून बाहेर का पडत नाही, असं एक स्टेटमेंट संजय राऊत यांचं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतो की जे सर्वसामान्य ओबीसी आहे, नोकरदार वर्ग असो, विद्यार्थी वर्ग असो, त्यांचा मराठा समाजाला ओबीसीमध्ये येण्यामध्ये किंवा कुणबी प्रमाणपत्र वाटपामध्ये विरोध नाही, मात्र हे नेतेच का विरोध करतायत, अशी एक शंका सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केली जाते। त्यामुळे या राजकीय नेत्यांची ओबीसीच्या नावावर जी दुकानदारी सुरू आहे ती कुठेतरी थांबेल का, कुठेतरी ब्रेक लागेल का, यासाठीची यांची ही धडपड आहे। मात्र यांचेच ओबीसीचे एक मंत्री आहेत, अतुल सावे, जे नागपूर येथील त्यांच्या ओबीसीच्या एका उपोषणाला भेट देण्यासाठी गेले आणि त्यांनी इथे स्पष्ट केले की ओबीसीला कोणताही प्रकारचा धक्का लागलेला नाही आणि त्यांच्या मागण्या मान्य करत हे उपोषण गुंडाळले। त्यामुळे
ओबीसी मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे त्याचा धक्का, त्याचा परिणाम ओबीसी वर्गावर झालेला नाही असं या मंत्र्यांचं म्हणणं आहे. अनेक घटनाकारांचं, त्यांच्या ओबीसीतील ज्या काही नेत्यांचंही म्हणणं आहे. मात्र तरीही ही राजकीय दुकानदारी चालावी म्हणून काही ओबीसीचे नेते हे मराठा समाजाला आरक्षणाला विरोध करताना दिसत आहेत. इतर मराठा समाजातील जे राजकीय पुढारी जे ओबीसीमध्ये आले तर आपली दुकानदारी बंद होईल हाही धोका त्यांच्यामध्ये आहे. या सर्व इतर अनेक कारणामुळे हे ओबीसी वर्गातील जे काही पुढारी आहेत ते मराठा समाजातील आरक्षणाला विरोध करताना दिसत आहेत. तर मग ओबीसीचे जे नेते आहेत छगन भुजबळ यांनी खरंच ओबीसी वर्गावर जर अन्याय झाला असेल तर ते मंत्रिमंडळातून बाहेर पडतील का? हे जे त्यांचं संजय राऊत यांचं स्टेटमेंट आहे ते येणाऱ्या काळात आपल्याला खरं होताना दिसेल का? मराठा समाजाला आरक्षण मिळालं म्हणजे ओबीसी वर्गावर अन्याय झाला असं म्हणता येणार नाही. आणि ते ओबीसी वर्गातील काही घटक किंवा काही नेते पुढारी सोडल्यास मराठा समाजाला खरोखरच आरक्षणाची गरज होती आणि त्यानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं असंच सर्वसामान्य मराठा समाजाची मागणी होती आणि त्यानुसार शासनाने निर्णयही घेतलेला आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांचंही जे एक स्टेटमेंट आहे की आपण मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी वर्गावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही असं जे स्टेटमेंट आहे त्याचाच त्यांनी आपल्याला या ठिकाणी उपयोग करताना दिसतात. ते ओबीसी वर्गावर आपल्याला अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले. मात्र तरीही या वर्गाला, विशिष्ट अशा नेत्यांना, विशिष्ट अशा कार्यकर्त्यांनाच का वाटतं की ओबीसीवर अन्याय झाला आणि ओबीसी वर्गाची जी हिस्सेदारी आहे ती मराठा समाजाला मिळेल. मात्र हे सर्व सुरू असतानाच या ओबीसी वर्गाच्या आणि मराठा समाजाला ओबीसी घेण्याच्या भांडवलावरून, याचं भांडवल करून काही नेते राजकारण करताना दिसत आहेत का, अशी एक चर्चा सध्या राजकारणामध्ये मराठवाड्यात, महाराष्ट्रामध्ये सुरू आहे की छगन भुजबळ यांनी हा ड्रामा करावा यासाठी त्यांना कुणी पाठबळ दिलं आहे का, कुणी बळ दिलं आहे का, अशी एक चर्चा सुरू आहे. आपल्या नेत्याच्या पाठीमागे किती कार्यकर्ते आहेत हेही एकदा नेत्याला पडताळून पाहावं लागेल की आपली दुकानदारी चालवण्यासाठी केवळ एखाद्या समाजाचं जर भलं होत असेल, त्याला जर शिक्षण नोकरीमध्ये आरक्षण मिळत असेल तर त्याला विरोध करायचा आणि आपली राजकीय दुकानदारी चालू ठेवायची, हेही छगन भुजबळ यांचं वागणं न पटणार आहे. आणि त्यांनी एक राजकीय नेता म्हणून सर्व समाजातील घटकांना, सर्व जातीवातीला घेऊन पुढं चालण्याची गरज आहे. अन्यथा त्यांना जर ओबीसी वर्गाचंच भलं करायचं असेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं आणि ओबीसी वर्गासाठी मनोज जरांगे पाटील जसं आंदोलन करतायत त्या प्रकारचं आंदोलन करून ओबीसी वर्गाचं आरक्षण वाचवलं पाहिजे. तेव्हाच ओबीसी वर्ग हा खऱ्या अर्थाने छगन भुजबळ हे ओबीसी वर्गाचे पुढारी आणि नेते होतील. मात्र तसं करताना ते दिसत नाही. केवळ आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते रुसतात आणि आता आपण मंत्रिमंडळात आहोत मात्र ओबीसी वर्गासाठी काही करत नाही असा ठपका आपल्यावर नको आहे. कारण मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया 2-4 दिवस आली नाही. मात्र ही चलबिचल सुरू झाल्यानंतर, पुन्हा ओबीसीच्या गटामध्ये हालचाली सुरू झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आणि त्या बातम्या प्रसारमाध्यमामध्ये आल्या. आणि आता खरोखरच ओबीसीचे जे नेते आहेत छगन भुजबळ यांना जर समाजाविषयी कळवळा असेल तर त्यांनी राष्ट्रवादीच्या मंत्रिपदाचा त्याग करावा आणि ओबीसी वर्गासाठी, ओबीसीचं आरक्षण जे मराठा समाजाच्या आरक्षणामुळे धोक्यात आलेलं आहे ते त्यांनी टिकवावं. तेव्हाच ओबीसीचे
ते नेते आहेत असं आपल्याला म्हणता येईल. मात्र छगन भुजबळ हे केवळ आपली दुकानदारी चालवण्यासाठीच ओबीसी वर्गाचा वापर करतात किंवा इतर जे काही ओबीसी वर्गाचे पुढारी आहेत किंवा इतरही समाजाचे जे पुढारी आहेत ते आपल्या समाजाचा उपयोग हा केवळ आपली राजकीय दुकानदारी करण्यासाठीच करतात. हे त्रिकालबाधित सत्य आहे. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की छगन भुजबळ हे खरोखरच मंत्रिमंडळातून आपला राजीनामा देतील का आणि ओबीसी वर्गासाठी मनोज जरांगे पाटील जसं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झटले तसं छगन भुजबळ झटतील का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. कारण सर्वसामान्य ओबीसीचा कोणताही विरोध नसताना मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेण्यास त्यांचा कोणताही विरोध नाही. मात्र हे नेते आणि कार्यकर्तेच का विरोध करतात असाही एक सवाल उपस्थित होतो. आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की या ओबीसी आरक्षणाचं किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचं राजकारण होतं आहे का आणि त्याच्या आपले राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी हे राजकीय नेते याचं आरक्षणाचं भांडवल करतायत का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. थांबतो.